भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. हातो फळी एकी केली हातो फळी ठाया बळी पावले. थोडा कडक करावाच, मॉनिटर वाढवा थोडा. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जया बळ होते ते. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. माझे सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. संपाट ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारूनी आता. एकी केली हातो फळी एकी केली हातो फळी ठाया बळी पावले. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांना प्राप्त झालेल्या ध्येयाकडे नजर ठेवून आपली असमर्थता डोळ्यासमोर ठेवून देवाच्या चरणाजवळ विनवणी करतायत, करुणा भागतायत. विठाला पावन भगवान दत्तात्रय प्रभूच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या सन्मान्य उपस्थितीमध्ये श्रमिक सहयोग मंडळ व शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न होत असणारा सालाबादप्रमाणे हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात आणि त्रितपपूर्ती या सदराला डोळ्यासमोर ठेवून भव्य दिव्य प्रमाणात संपन्न होतो आहे. 12 वर्षाची 3 तप पूर्ण केल्यामुळे आपला उत्सव तपपूर्तीला शोभावा म्हणून हा उत्सव सुद्धा किती दिवसाचा केलेला आहे? 12 दिवसाचा केलेला आहे. 12 दिवसाचा भक्ती उत्सव आहे. माझी चिंतन सेवा या उत्सवात समारोपाची होती, 13वी होती. पण मी दुष्काळात 13वा महिना नको. माझी सेवा काल्याची होती. पण आता मध्यंतरी काय काय घडलं, कसं घडलं त्याच्यात वेळ घालवत नाही. पण फुटबॉल खेळत खेळत मी दुसऱ्या दिवसावर आलो. पण ही दुसऱ्या दिवसाची सेवा 2 नंबरची नाही. बरोबर कितव्या दिवसाची? दुसऱ्या दिवसाची. तसं नंबर तसे 3 नंबर आहे. असं ही सेवा माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून तथा एवढा मोठा उत्सव म्हटलं की खर्च मोठा, मग प्रत्येकाने एक जिम्मेदारी उचलून या कार्याला केलेलं सहकार्य त्यामध्ये आज मला ज्यांनी उचललेलं आहे असे आदरणीय किशन शेठ धुमाळ असतील, रमेश शेठ कांबळे असतील आणि किशोरजी घाडगे असतील. या तिघांच्या दातृत्वातून, सौजन्यातून आणि या मंडळाच्या प्रेमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हा अभंग आज निवडलाय त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. मला नाही वाटत वारकऱ्यांना हे कारण स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. कारण आपण अशा काळामध्ये चिंतन करतो. हा सप्ताह आहे. आम्ही एकाच सत्पुरुषाला
कालच सदैव वैकुंठगमन सोहळ्याचा आनंद लुटून आलोय देहूला, आणि आता जवळच आम्हाला षष्ठी एकनाथ महाराजाच्या संजीवन समाधी सोहळ्याचा काय करायचा आहे, सोहळा करायचा आहे. म्हणून 2 संतद्वयाच्या सोहळ्याचा मधला काळ जवळजवळ तोच काळ, मधला म्हणण्यापेक्षा तो काळ हा आहे की जगद्गुरु तुकोबारायचा काल सदैव वैकुंठगमन सोहळा, आणि येणाऱ्या षष्टीला अर्थातच 9 मार्चला एकनाथ महाराजाचा जलसमाधी सोहळा. मग 2 सत्पुरुषानं प्राप्त केलेलं जे स्थान आहे त्या स्थानाच्या संबंधानं काहीशी चर्चा घडावी, काहीसं चिंतन घडावं, या उद्देशातून दासाने या अभंगाची काय केलेली आहे, निवड केलेली आहे. ऐकलं का? या मृत्यू लोकात आलेली माणसं 3 मार्गानं चालतात. खरं तर मृत्यू लोकात 2च मार्ग आहेत, 2 प्रकारचे मार्ग आहेत. काय मार्ग आहेत? तुकोबाराने त्या 2 मार्गाचं आम्हाला दिग्दर्शन करून ठेवलेलं आहे. पाप पुण्य दोन्ही वाहते मार्ग. या लोकामध्ये किती मार्ग वाहतात म्हणले चालणारे लोक? किती मार्ग आहेत? 2 आहेत. एक पापाचा मार्ग आहे आणि एक काय आहे, पुण्याचा मार्ग आहे. आणि वाहत आहेत म्हटले. काय होत आहेत? वाहत आहेत. वाहत आहेत या शब्दाचा अर्थ काय? त्या रस्त्यावर जपून जा बरं, लय रस्ता वाहत होतो, याचा अर्थ काय? रहदारी त्या रस्त्यावर खूप आहे. तशी या मृत्यू लोकांमध्ये पुण्याच्या पापाच्या मार्गावर चालणारे सुद्धा खूप आहेत. आणि बोलू का, पुण्याच्या मार्गावर सुद्धा चालणारे आहेत बरं. असं समजू नका कलियुग पापाची मूर्ती म्हणजे सगळे पापीच आहेत, पुण्यवान सुद्धा आहेत. कसे आहेत? कोणी पाप मिश्रित पुण्य करतं म्हणून आम्हाला त्यांच्या पुण्यावर विश्वास बसत नाही. कीर्तनाला येऊन सतरंजाची दोरी उपसतात म्हणून पुण्यवान म्हणा वाटत नाही. कीर्तनाला येऊन चपला चोरून येतात म्हणून पुण्यवान म्हणा वाटत नाही. हे जरी असलं तर ऐकलं का, काय देवाचं नाव कानावर पडणं, देवाचं नाव तोंडाला येणं, हे काय आहे? पुण्याचेच काम आहेत ना. आणि तुम्ही अजून अभ्यास करा सध्याच्या काळाचा. म्हणजे ह्या 5-25 वर्षात कीर्तन वाढले का कमी झाले बळबो? कीर्तनाची गर्दी, गायक कमी झाले का वाढले? यासाठी गायक वाढले का कमी झाले? वादक आणि कीर्तनकार ऊत आलाय त्याला ऊत. असं पुण्याच्याही मार्गानं चालणारी माणसं आहेत आणि पापाच्याही मार्गानं चालणारी माणसं आहेत. अजून महाराज खूप माणुसकी या जगात आहे, काय अडचण आहे, आपल्याला ते लवकर भेटत नाही, अडचण आहे. किती पुण्यवान, किती माणुसकीची माणसं आहेत. एक उदाहरण मी नाशिक जिल्ह्यातलं सांगत असतो. मला सांगायच्या आधी भरून येतं किती माणुसकीचे लोक अजून या जगात आहेत. पहा, मी ते चांदवड तालुक्यात आमचं प्रेमाचं गाव आहे परसोल नावाचं. त्या गावामध्ये गेलो, नित्यनेमाला बसलो, कीर्तन स्नान झालं. त्या गावात संध्याकाळी कीर्तन होतं, पण प्रवासात जरा लवकर गेलो आणि स्नान करून नित्यनेमाला बसलो. तर त्या घरातली एक बाई आली माझ्या दर्शनाला. म्हणजे वयस्कर होत्या त्या. म्हणजे बाबा दर्शन घेऊ का? म्हणजे घ्या. नाही बाबा, मी आता निघाले, संध्याकाळी कीर्तनापर्यंत येते, तुम्ही जेवण खाऊन करून चांगला आराम करा. आणि मग आता सहज माझा स्वभाव थोडा बोलका आहे का नाही? नाही, तेच म्हणलं. मग मी त्यांना विचारलं, काय गडबड? ऐका बरं, त्या बाईनं सांगितलेली गडबड ऐका. गडबड तिने काय, महाराज माझ्या जावची आई आजारी आहे. कोण कोण कोण? जावची आई, माझी जी जाऊ आहे तिची आई काय आहे? आजारी आहे म्हणले. त्या अंथरुणावर पडू नये म्हातारी. आणि माझी जाऊ मेली म्हणे गेल्या वर्षी. कोण? माझी जाऊ मेली. पण त्या म्हातारीला वर्ष झालं सांगितलंच नाही तुझी मुलगी गेली म्हणून. मग त्या म्हातारीला काय वाटतं, माझी पोरगी मला भेटायला यावी. म्हणजे महाराज, माझी जाऊ जर असती तर ती माईला भेटायला गेली नसती का? पण मी माझी जाऊ नाही ना, म्हणून मुलगी होऊन मी जाते 8 दिवसाला, म्हातारीला नावधो घालते, खाऊपू घालते, दिवसभर तिच्याजवळ थांबते आणि मग घरी येते. काय काय गोड विचार बघा याच्या पाठीमागं, भावना काय. आम्ही मग ती जावाबद्दल विचारत नाही का? विचारते. लय खत, ते नाशिकचा शब्द आहे, लय खत करते म्हणे. नाशिक भागातला शब्द आहे. आठवण काढण्याला काय म्हटलं जातं? लय खत करते. पण करता काय तिला सांगावं कसं? आणि मला म्हणते ती का ग येत नाही, ती का ग येत नाही. मग मी प्रत्येक वेळेला काहीतरी टोलवाटोलीची उत्तरं देते म्हणली. असो, मला सांगायचं काय, पुण्याचाही मार्ग आहे आणि पापाचाही मार्ग आहे. पापाचा मार्ग कुठं जाऊन थांबतो आणि पुण्याचा मार्ग कुठं जाऊन थांबतो, त्याच्या उत्तरार्धात तुकोबारायांनी सांगितलं. पाप पुण्य दोन्ही वाहते मार्ग, स्वर्ग नरक भोग याची पेनी. ह्याचे मुक्कामाचे ठिकाणं कुठे आहेत? पापाचा मार्ग नरकापाशी जाऊन थांबतो, पुण्याचा मार्ग
स्वर्गापर्यंत जाऊन थांबतो. आपल्याला पारिभाषिक शब्द जर सांगायचं ठरलं तर अधोलोकाला नेणारा एक मार्ग आहे आणि ऊर्ध्व लोकाला एक नेणारा मार्ग आहे. महाराज हे दोनच मार्ग आहेत का? नाही, अजून तिसरा एक मार्ग आहे. मार्गांची नावं ऐका. एक पुण्याचा मार्ग, दुसरा पापाचा मार्ग आणि एक पाप पुण्याच्या पलीकडे नेणारा एक मार्ग आहे. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्य अंगार, लागोने दो पाप पुण्य अंगार. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्य अंगार, लागोने दो पाप पुण्य अंगार. का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, मार्ग, एक पापाचा मार्ग आणि एक पाप पुण्याच्या पलीकडे पाप पुण्यातीत असणाऱ्या एका महात्म्याचा मार्ग. मग ऐका, पुण्याचा मार्ग स्वर्ग लोकाला नेत असेल, वरच्या लोकांतराला नेत असेल. पापाचा मार्ग अधो मार्गाला नेत असेल तर पाप पुण्याच्या पलीकडे नेणारा मार्ग माणसाला कुठपर्यंत नेतो? तो आत्मस्वरूपापर्यंत नेतो. कालच तुकाराम महाराज म्हटले, मी देवाची साधना केली, मी अग्निरूप झालो, पाप पुण्याच्या पलीकडे झालो आणि देवाने मला काय दिलं? देवाने मला कोणतं स्थान दिलं? तुकोबराच्या निर्याणाच्या प्रकरणातला शेवटचा अभंग आहे. न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी, पुढे कृपेची सिंहासनी आणि अधिष्ठानी बैसविले, सर्वांचे जे अधिष्ठान त्याचे माझे रूप पूर्ण, आत्मस्वरूपावर मला निमून ठेवलं. ऐकलं का? पुण्याचा मार्ग आपल्याला वाटतं स्वर्ग लय चांगला आहे, पण स्वर्ग लय चांगलं आहे असं डोक्यातलं काढून टाका. नरक तर वाईटच आहे, त्यात काही वादच नाही, पण स्वर्ग सुद्धा नीट नाही. त्या स्वर्गातून कधी एक्झिट होईल सांगता येत नाही. याला लय मोठी एक कथा आहे, 10 मिनिटं जातील कथेला. निदान कसं करू? हा, बाळकृष्ण महाराज कसं करू? मुकदमाला विचारल्याशिवाय कोयता उचलता येत नाही, अशी अडचण आहे. मी पाप पुण्य स्वर्ग नरक समजावून सांगतो तुम्हाला. स्वर्ग आणि नरक. एक ब्राह्मण होता, लय गोड कथा आहे, कदाचित तुम्ही ऐकली असेल तर पुन्हा एकदा ऐका, आणि नसलीच ऐकत असेल, ऐकलेली असेल तर आता ऐका. उत्तर दोन्हीकडे ऐका. एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाचा एक नौकर होता, फार विश्वासू. त्याचं नाव रामू. नाव बरे का बदलायचं? गणपती बरे. रामू नावाचं लोक सगळी कामं करायचं आणि विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. त्या आपलं नौकर आणि मालकाचं प्रेम परस्परावर एवढं जडलं, अवचित्यावरी सर्व सांडीजे आणि चोख तरी भांडारी की जे. ज्ञानोबराय म्हणतात आहे की नाही? औचित्यावरी सर्व सांडीचे. आणि त्याचा व्यवहार जर चांगला वाटला तर भांडारी की जे, त्याला मालक केला जातो. खूप प्रेम त्या मालकाचं आणि त्याचं. एके दिवशी रामू नदीवर पाणी आणायला गेला, त्याला साप चावला आणि रामू मेला. ब्राह्मणाला फार वाईट वाटलं. अरे अरे अरे, रामू मेला. खंत पण धातया हे पाया पडता, नुठे गता यो पंडू सुता. तिथं वशिला चालत नाही, मेला. असंच वर्ष निघून गेलं. एके दिवशी ब्राह्मण काका शेजारचा कोणतरी माणूस आला होता. त्याच्या नातवाचं लग्न होतं, मुहूर्त काढला, पंचांग पाहिलं, निरोप दिला, जेवण केलं. आणि ब्राह्मण काका दुपारच्या वेळेला अशी वामकुक्षी करण्याकरता अंथरुणावर पडले. वामकुक्षी 20 मिनिटाची असते, आळंदी करायची वेगळी असते. आमच्या आळंदी करायची वामकुक्षी कुठपर्यंत असते सांगू का? अनंत दुपारी मधुकरी खाल्ल्यापासून हरिपाठीची वेळ होऊच तर. ब्राह्मण झोपला. ब्राह्मणाला जाग आली आणि जाग आल्यावर पाहतो तो काय,
रामू पायाजवळ उभा होता. हा कोण? रामू पायाजवळ उभा होता. गडबड घाबरून उठला ब्राह्मण. रामू तू जिवंत आहे? म्हणे नाही नाही मेलोय म्हणे मी. मग आज कसा काय आला? म्हणजे काय नाही, माझं जरा प्रमोशन झालंय म्हणजे. काय? मी आता यमदूत झालोय म्हणजे. मी कोण झालोय? यमदूत. आता ब्रह्मदेव होण्याकरता काय लागतं? इंद्र होण्याकरता काय लागतं? आणि यमाचा दूत होण्याकरता काय लागतं? शास्त्रात संकेत आहेत आपल्याकडे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन षटकर्म केली. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह. हे 6 कर्म 100 जन्म एखाद्याने केले ब्राह्मणाच्या कुळाला येऊन, करीतोची ब्रह्मा आनन होय. काय शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आनन होय. तो ब्रह्मदेव होतो. क्षत्रिय कुळात जन्माला येऊन 100 यज्ञ केले की तो कोण होतो? इंद्र होतो. काशतमक संपत्ती स्वर्गीची या. इंद्र कोण होतो? 100 यज्ञ केल्यावर. ब्रह्मदेव कोण होतो? 100 जन्म ब्रह्मकर्म केल्यानंतर. तसा यमदूत कोण होतो? 100 वेळा मनुष्य देह मिळून तो नरकातच गेला मग तो यमदूत होतो. म्हणजे यमाचा पाहुणा. हा तो यमाचा काय होतो? पाहुणा प्राणी तो होतो. 100 जन्म मनुष्य देह मिळाला, पण 100 वेळा संधी मिळूनही त्यांनी परमार्थ केलाच नाही. नरक अभिगामीच आचरण केलं, नरकात गेला. मग तो काय होतो? यमदूत. म्हणजे मी यमदूत झालोय. असं मग तुझं काम काय? काय नाही, ज्यांचे माप भरले ते धरायचे, नियम लोकात नेऊन सोडायचे त्यांच्या कर्मानुसार. आणि आज कोणाचा नंबर आहे? आणि ते नाही का आपल्या शेजारचे, त्यांना घ्यायला आलोय. काय वावळटे का रे म्हणले? तो दणकट म्हातारा येते, आता नातवाच्या लग्नाचा मुहूर्त बघून गेलाय. म्हणे सरलं एकदा, मग दणकट असो ना ते शेळपट असो. बरेच लोक मला म्हणतात, म्हणजे जाड माणसाला हार्ट अटॅक येतो, वाळल्याला येत नाही. लोक म्हणतात माणसाने फिरलं पाहिजे, पडलं पाहिजे, मग हार्ट अटॅक येत नाही. हो, हे स्पोर्टमध्ये खेळणारे अटॅक येत नाही. याचं उत्तर आहे सरलं की जायचं. कशाला तर आणखी आपला असो. असो असो असो. विचार काय सांगत होतो. आणि मग त्याला अरे पण तो चांगला आहे ना. चांगला जरी असला गुरुजी, माप भरलं त्याचं बघा 5 मिनिटात. आणि मग 5 मिनिटामध्ये रडण्याचा आवाज आला. आणि बाहेर जाऊन ब्राह्मणाने पाहिलं, अरे रामू म्हणतो त्याच्यात दम आहे म्हणले. ब्राह्मण त्याला नेलं. आणि मग कुठेही परिसरामध्ये, कधी तुरब्यात, कधी सानपाड्यात, कधी जुईनगर, कधी कामोठ्यात, कधी पनवेलला, कधी ठाण्याला, कधी आयरोलीला, नाही एक राहिलं मला गोपर खरण्याला, असं कोणी मेलं. मग रामू गुरुला भेटाय यायचा. मग ते ब्राह्मण विचार, आज कोणाचा नंबर रे? म्हणे आज आपल्या गावचा नाही, तो लांब सानपाड्याचा, वाशीतला आहे. आज रोमनवाडी आपलं. घाबरू नका आबा, आबा घाबरू नका तुम्ही. एकेकाचे नंबर लागतात म्हणलं. असं एके दिवशी विचारलं ब्राह्मणाने कोणाला? रामूला. रामू हे माणसं तू नेऊन सोडतो कुठं? म्हणे कपू या चरण, म्हणजे पापाचरण करणाऱ्याला नरकात नेऊन सोडतो, आणि चांगलं कर्म करणाऱ्याला स्वर्गात नेऊन सोडतो. म्हणजे असं रामू, स्वर्ग कसा आहे? लय भारी. नरक कसा? लय बेकार. रामू एक करतो का रे? म्हणे काय, मला नेतो का एकदा दाखवाय? काय स्वर्ग आणि नरक मला नेतो का? म्हणे नाही गुरुजी, परवानगी घ्यावं लागेल बॉसची. घे ना, मला एकदा नरक आणि स्वर्ग दाखवूनच आण. पण तुम्हाला काय एवढी हौस आली वा? अजून मरायला वेळ आहे ना तुम्हाला. नाही म्हणले, मी रोज कीर्तनात सांगतो, चांगलं वागा, स्वर्गात जाल, वाईट वागू नका, नरकात जाल. ते आम्हाला विचारतात, तुम्हाला माहिती आहे का स्वर्ग? तुम्ही नरक पाहिलाय का? लोकाला सांगण्याकरता काय, मला बघायचं आहे म्हणले. बघू म्हणले, बॉस काय म्हणतात. एकदा रामूच्या कामावर यमच खुश झाला. यमला, वा रामो एक नंबर, बोल तुला काय तू मागितलं ते देणार का? हो तू मागून तर बघ. काय नाही म्हणले, माझ्या गुरुला स्वर्ग नरक बघायचं आहे, एकदा व्हिजिटची परवानगी द्या. अरे रामू, त्यांचं आयुष्य अजून राहिले रे, जमत नाही. मग कशाला म्हणले, काय बे माग म्हणून
थांब थांब म्हणले. पण ऐक, पटकन आण, दाखवून पटकन नेऊन सोड. चालेल मला. लगेच त्याने रामूचे यमदूत अजून बी मित्र होते. चल ना म्हणे माझा गुरु आणायचा, चल ना रे माझा गुरु आणायचा. ते म्हणले अरे तू आण ना. नाही म्हणे एकट्याला उचलत नाही मा गुरु. 3-4 जण आणले आणि बळबोआ ब्राह्मण पलंगा सुगट उचलला आणि नरकात नेऊन ठेवला. कोण? तो ब्राह्मण. गुरुजी, अ गुरुजी, रामू आज एवढ्या रात्री कोणाचा नंबर नाही तुम्हाला चालले ना. हा संपलं काय माझं आयुष्य? नाही हो, तुम्हाला बघायची इच्छा होती ना, आणलंय म्हणले. चल बरं बघू. आणि मग रामूनं गुरुला घेतलं. महाराज हा तमिश्र अंध तमिश्र, हामका नरक तो तमका नरक. कसे नरक? एक नरक असा होता, लाल बुंद तांब्याचा खांब होता, तांब्याचा खांब. आणि त्याला एक जण पाठीमाग चाबूक घेऊन उभा आणि दे आलिंगन, दे त्या खांबाला आलिंगन दे, फटके मारायचे. मी आज असं ऐकू नये, वाचू नये शास्त्रामध्ये. माणूस जेव्हा मरतो ना तेव्हा 10 दिवस त्याचे 10 पिंड केले जातात. आपल्याकडे रोज भेटत नाही, एकदा दशक्रियेला काय केले जातात? 10 पिंड म्हणतो ना आपण, 10 पिंड. का? कारण त्याचं जे भोग शरीर आहे आपण इथं जाळून टाकले, कोणी पुरून टाकले, कोणी पाण्यात सोडून टाकले. मग त्याला पुढच्या गती करता शरीर पाहिजे ना. मग ते 10 पिंडदान करून त्याला 10 इंद्रिय दिले जातात. आणि 10व्याच्या दिवशी त्याला एक भोग तनू प्राप्त होते. त्या तनूचा विचार असा असतो, आपला जर हात भाजलेल्या तेलामध्ये गेला कधी कधी चुकून, तर त्वचा जळते की नाही आपली, आणि आग होती की नाही? आगही होते आणि त्वचाही जळते. ह्या नरकामधली जे शरीर असतात तिथं आग होते पण त्वचा जळत नाही, वेदना होतात. पण ती भोग तनू असल्यामुळे ती तनू नष्ट होत नाही. जोपर्यंत तिथलचं कर्म संपत नाही तोपर्यंत. आता द्या लिंग. रामूला सहज विचारलं, कोणी? ब्राह्मण काका विसरले का काय तुम्ही? ते काका ध्यानात राहू द्या ना तुम्ही. रामू ह्याला लाल खांबाला काय रे फटके? काय नाही म्हणले, सोन्यासारखी बायको होती. जाऊ दे, मला पुढचं बोलायचं नाही म्हणून म्हणले. एकाला भाज्यासारखं तळीत होते. भजी माहितीत ना, भाज्यासारखं तळत होते. म्हण ह्यानं काय केलं रे? म्हणे मायबापाला सांभाळत नव्हता म्हणून. लाल बुंद तांब्याचा पत्रा होता. हो, देखुनी अंगे कापती तै नदी माझी चालविती, लागे ठाव नान चलवे बुडविती, वरी मारिती यमदंड. आणि ते जर मला पाणी पाणी, त्याला पाणी दिलं जात नाही. तुम्ही द्या ना मला. त्याला देता जात नाही मला. मला बी ताण लागली. इथं मिळतं पण तिथं मिळत नाही. नीट वागावं लागत आहे. असू द्या. पाणी तहान भूक नसावे वेळ, आणि तो राखीती किती एक काळ, आणि पिंड पाळून कैसा शीतळ, आणि ते तप्त भूमी ज्वाळ लुळविती. हा, आणि बरं हे सगळं करताना त्या यमाला कोणाची दया येत नाही म्हणे. नाही त्या यमाशी करू ना. अरे हब पय, त्याला जरा यातना कमी द्याव्या अशी तिथं वशिला नाही. हा मृदंग सम्राट आहे, हा गायनाचार्य आहे. सुरुवात मी मायाकडून केली, बघू नका माझ्याकडे जणू मी माझ्यापासून सुरुवात केली. हा, नाही त्या यमाशी करू ना. बाहेर काढिता कुडी प्राण. का रे? एवढ्या तापलेल्या तव्यावर याला का चालवतात, का लोळवतात? म्हणे हा एवढा नालायक होता, कोणाच्याही कामात आडवा यायचा. जे कामात आडवे येतात कोणाच्या, त्याची ही गती आहे. हो, बाप रे. रामू झाली रे हौस माझी. चल म्हणले, आता स्वर्ग दाखव. स्वर्ग दाखवला. जे तामरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती, चिंतामणच्या सडका, विनोदवन वाटिका, गंधर्वाचं गाणं, रंभेचं नाचणं, अमृताचं पिणं, ऐरावताचं फिरणं. दिवी देव भोगान ते दाखवले. आता माझा मुद्दा इथं, लक्ष देऊन ऐका. रामूला विचारलं, रामू आणि काय माझा नंबर कुठे आहे रे? म्हणजे ते सांगायला परवानगी? हा,
नाही म्हणले परवानगी नाही पण तुम्ही माझे गुरुजी म्हणून सांगतो म्हणजे गुरुजी तासभर का व्हायना दिवसभर का व्हायना पण तुम्हाला नरकात यावं लागणार आहे. म्हणे का मी काय पाप केलं? म्हणे तुमच्या गावचा बाजार कोण्या दिवशी असतो? म्हणे सोमवारी. आमच्या गावचा सोमवारी असतो. सोमवारी. मग गुरुजी तुम्ही बाजारात गेले होते का? हो. चप्पल घेतली का चांबाराकडून तुम्ही? हो. तो चप्पलीचे किती पैसे म्हणत होता? 12 रुपये. तुम्ही काय म्हणत होता? महाराज लोकांना एवढं महाग असते का? तुम्ही त्याला किती दिले? 10. त्याची इच्छा होती का? नाही. पण तुम्ही त्याच्या हातावर किती ठेवले? 10. त्याचे 2 रुपये बुडिले म्हणले तुम्ही. कोणाचे? त्या चांबाराचे. ते फेडण्याकरता यावं लागणार. ही कथा ऐकल्यापासून अनंताबुवा एकाही टोल नाक्यावर मी म्हणत नाही मी महाराज. आणि 99% 99 पॉईंट माझा नियम आहे गणपत शेठ. किती? 99% 99 पॉईंट. रामदास भाऊ मी कोणालाही माणसाला जर साधी पाण्याची बॉटल जरी सांगितली मी पैसे दिल्याशिवाय पाणी पित नाही. हा त्यानं मनानं आणलं तर अंगठे बी घालायची तयारी. तुम्ही आणू का बघा तुमची स्वेच्छा असेल तर. पण बळ कोणाला आपण जर जा रे तेवढं आमकान तमकान ते फुकट नाही घेत. सहसा घेत नाही. आता एका दुसरी असते हट्टी नाईलाज होतो. हो आम्हाला बी लाज नाही त्यांना नाही लाज आहे असं होतं कधी. म्हणजे मी म्हणलं ना 1% आहे तसं. ऋण वैर हत्यान हे तो न सुटे नेदिता. या सगळ्या कथेतले 2 भाग मी मागं ठेवलेत. मुद्दाम 2 भाग मागं ठेवले. काय? त्या नरकामध्ये जेव्हा ब्राह्मण फिरत होता. अरे विषय पूर्ण करतो थांबा आधी. यावं लागणार त्याचे 2 रुपये बुडवल्यामुळे. म्हणजे मग आता यायचं नसेल तर काय करावं लागेल? म्हणजे एका चपलीचं कातडं इथं द्यावं लागेल. मग कुठलचं देऊ? मग तुम्हाला कुठलचं सोसल? लोक म्हणतात म्हणे बाबा पाठीव पाय द्यावा पण पोटाव देऊ नये. घे म्हणले पाठीचं. आणि त्याचं पाठीचं कातडं एका चपलीचं काढलं. कोणाचं? महाराजाचं. हा माझं त्या ब्राह्मणाचं. अगदी ऐकतात बाबा. हा आमच्या ढेल्यात वापसा आहे. तुमचं बघा काय असेल ते असेल. आमच्याकडे आहे वापसा. दिलं. पण त्या नरक कथेतले मी 1-2 वाक्य मागे ठेवले होते. तशा नरक यातनेमध्ये एक माणूस हसत होता आणि स्वर्गाच्या भोगामध्ये एक रडत होता. रामूला विचारलं काकानी हा नरकातही हसतोय आणि स्वर्गातही का रडतोय? त्यांनी सांगितलं बाबा हा नरकातला हसण्याचं कारण आहे याच्या कुळामध्ये आता हरिभक्त जन्माला येणार आहे आणि याचा नरकातून उद्धार होणार आहे. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होणी ठेले म्हणून याला आनंद होतोय. आणि स्वर्गात असून का रडतो? आहा कटा त्यांचे करीती पितर दुराचार पुत्र पोरगा जन्माला स्त्री सुदृष्टा सुवार्ष्णेय जायते वर्ण संकर हा. मग ते काय करतात? लुप्तो पिंडोदक क्रिया हा. आणि त्यानं काय होतं? पतंती पितरो हे श्याम. पितरांचं काय होतं? पतन होतं. मला सांगायचं काय? स्वर्गात जाऊन सुद्धा पतनाची भीतीच आहे. नरकात तर यातना आहेतच. आणि अजून एक सांगू का? स्वर्गात पतनाची जरी भीती नसली तर माणसाला एक साधा विचार सांगतो. तुम्हाला विचारतो भाऊ तुमची बरं तुम्हाला नाही तरुणाला विचारतो एखाद्या अजून तुम्ही म्हणजे तुम्ही तरुणच आहेत पण तुमच्यापेक्षा अजून तरुण असा त्या वया गटाचं मला नाही मला पाहिजे तेवढा. हा तुम्हालाच विचार. तुम्ही जवळचे तुमच्या मागचे तुम्ही 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 ते गुलाबी तुमचं नाव काय? सतीश भाऊ. तुमची आवडती भाजी कोणती? कीर्तना सांगण्याजोगी असली तर सांगा. मला त्या सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातले अनुभव कठीण आला.
हो, ते पाटणला गेलो मी, ते सातारा जिल्ह्यात, आणि सहज एकाला पोराला विचार तुझी आवडती भाजी कोणती, ते बाबा कीर्तना सांगण्याजोगी नाही म्हणला, म्हणून घाबरून. सतीश भाऊ कोणती भाजी आवडती? हा, कांद्याची पात आवडते. सतीश भाऊ, ती कांद्याची पात आईच्या हातची आवडते का बायकोच्या हातची आवडते? दोघीच्या. हुशार माणूस आहे सतीश भाऊ, अत्यंत हुशार. ते दोघीच्या हातची आवडते. त्यांना पक्क माहिती हा बाबा खेळ करून जाईल, पण मग खेळ होईल घरी गेला. किती आवडीची भाजी असू दे, हा, कोणती आवडीची भाजी असू दे, माणूस खाऊन खाऊन किती दिवस खात, त्याचा कंटाळा येतो का नाही? कंटाळा येतो की नाही? महाराज, माणसाला सुखाचा सुद्धा काय येतो? कंटाळा येतो. म्हणून असं मी वचन ऐकलंय, मृत्यू लोकातले लोक त्रस्त आहेत, मरण येतं म्हणून, आणि स्वर्गातले लोक त्रस्त आहेत, मरण येत नाही म्हणून. ते का त्रस्त आहेत? कारण एकाच रुटीनच्या जीवनाला माणूस कंटाळतं का नाही? सकाळी उठा, डबा करा, लोकल पकडा, कामावर जा, संध्याकाळी या. एकाच रुटीनला माणूस काय होतं? कंटाळतो. माणसाला काय पाहिजे? चेंज, बदल. माणसाला बदल अपेक्षित आहे. मला जीवाचा स्वभाव आहे. त्याच घरात राहून कंटाळा आला की माणसाला वाटतं घरात काय झालं पाहिजे? बोला की बदल. तेच जेवण करून कंटाळा आला की माणसाला वाटतं जेवणात काय झालं पाहिजे? बदल. तेच कपडे घालून कंटाळा आला की माणसाला काय वाटतं? कपड्यात काय झालं पाहिजे? बदल. बायको फारच शिव्या द्यायला लागली, वाटतं की नाही? काय नाही पूर्ण आहे का? तिच्या स्वभावात बदल झाला पाहिजे असं मला म्हणायचं होतं. बायको बदलायच्या नादी नका लागू वागा. तिच्या स्वभावात काय झाला पाहिजे? बदल पाहिजे. म्हणून स्वर्गातलं जीवन सुखाचं आहे, नरकातलं जीवन दुःखाचं आहे. पण केवळ सुखी होणं, केवळ दुःखी होणं हा पुरुषार्थ नाही, सुख दुःखाच्या पलीकडे जाणं पुरुषार्थ. हो, प्रमाण आठवतो. हा, सुख आणि दुःख, सुख आणि दुःख, म्हणे वेगळा मी तुका, म्हणे वेगळा मी तुका, वेगळा मी तुका, वेगळा मी तुका, वेगळा मी तुका, वेगळा मी तुका. निंदे कोणी मारे, निंदे कोणी मारे, वंदे कोणी पूजा करी, वंदे कोणी पूजा करी. तेही नाही तेही नाही वेगळा, दोही पासोनी मधे नाही तेही नाही वेगळा, दोही पासोनी. मधे नाही तेही नाही वेगळा, दोही पासोनी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. शब्द काय हो? मज हेही नाही आणि मज तेही नाही. म्हणून ऐकलं का? गुरुवारी संदीपान दादाचे कोटी सांगतो आणि लवकरात अभंगाकडे वळतो. पूज्य दादाचे कोटी आहे. केवळ सुखाचं जीवन, ऐकताय ना? केवळ सुखाचं जीवन स्वर्गातलंय, केवळ दुःखाचं जीवन नरकातलंय. सुख दुःखाचं मिश्रित जीवन हे मृत्यू लोकातलंय. सुख दुःखाच्या पलीकडचं जीवन हे मुक्ताचं आहे. आणि सुख दुःखाला समान मानणारं जीवन साधूचं आहे. ते साधूचं जीवन आहे. आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे साधू त्या ठिकाणावर गेले जिथं सुखही नाही आणि जिथे दुःखही नाही. सुख ही संकल्पना सापेक्ष संकल्पना आहे. सुखी संकल्पना कशी आहे? सापेक्ष. सुख का? दुःख आहे म्हणून सुख. एक छोटा प्रश्न विचारतो, हे बाळा तुला विचारतो, साधा, टेन्शन नको घेऊ, माय सोपा. बाप आधी जन्माला येतो का मुलगा आधी जन्माला येतो? असं आधी कोण जन्माला येतो? अजून विचार करतो. मुलगा? मुलगा जन्माला आधी येतो मग हा कोणाचा? बरं, बाप जन्माला आधी येतो म्हणत आहे, बाप कोणाचा? बाप आधी जन्माला येत नाही, मुलगा आधी जन्माला येत नाही, दोघं एकाच वेळेला जन्माला येतात. हो, ऐकलं का? आधी मुलगा असतो, मग तो नवरा होतो. नवरा कधी होतो? हा, काय म्हणले तुम्ही आता? काय म्हणले? तुम्ही म्हणले तिकडे चौक आता काहीतरी काय म्हणले सांगा ना. गेले काय? लग्न झालं तेच ना, मग खरं होतं ते. पती होतो. आता काय होतो? तो पती होतो. पण पती आहे लगेच बाप होत नाही. जेव्हा त्याला मुलगा होतो तेव्हा तो काय होतो?
बाप होतो. पण बाप ही संकल्पना सापेक्ष संकल्पना आहे. पती ही संकल्पना सापेक्ष संकल्पना आहे. पती आहे कोणाचा? पत्नीचा आहे म्हणून. पत्नी आहे म्हणून पती आहे, नाहीतर हा कोण आहे? पती नाही आहे. तसं सुख काय आहे? दुःख आहे म्हणून दुःखाच्या सापेक्ष संकल्पना सुख आहे. पण आमचं जीवन सुख दुःखाच्या पलीकडे गेलं पाहिजे. वाजता तो न लगे वारा, वाजता तो न लगे वारा, चिरसागरा शयन, चिरसागरा शयन. म्हणे नाही आघाताचा वारा, हे तुका म्हणे नाही आघाताचा वारा. स्थळे दातारा खाव मागे, ते स्थळे दातारा खाव मागे. तुकाराम महाराजाची बायको एक भांडकुदळ. तुकाराम महाराज काय म्हणले? बरे झाले. तुकाराम महाराजाचं दिवाळ निघाले, बरे झाले. याचा अर्थ काय? या सगळ्याच्या पलीकडे तुकाराम महाराजाचं जीवन गेलंय. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. हे पहा. किंवा काय सुख दुःख नाही नाही ह्याच्यातलंच पहिला 12व्या अध्यायातलं समदुःख सुख. हा अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. तो सुखात आणि दुःखात काय समान आहे. ज्ञानोबाऱ्याने दृष्टांत एवढा गोड दिला. दक्षिण उत्तर मारुता आणि मेरो जैसा पंडुसुता तैसा सुखा आणि दुःखा मध्यस्थो जो. काय शब्द आहे? मेरू पर्वत आहे. किती वारा सुटू द्या, उत्तरेकडून येऊ द्या नाही तर दक्षिणेकडून येऊ द्या, पण तो जागचा हालत नाही. जागचा हालत नाही. याला काय म्हणतात? मेरू पर्वत. तसं जीवनात किती दुःख येऊ द्या आणि किती सुख येऊ द्या, जो जीवन डोलायमान होत नाही त्याला काय म्हणायचं? साधू म्हणायचं. आणि अशा सुख दुःखाच्या पलीकडे साधू गेले, सुख दुःखाच्या पलीकडे गेले. पण त्या ठिकाणाला फुकट जाता येत नाही. या जगात फुकट काहीच भेटत नाही. भेटतं आपलं कायमचं वाक्य, हे परस्पराला भ्रम आहेत. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं. आणि धनंजय महाराज आणि या सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटचं भेटत. बिलकुल नाही. एवढे फॅन चालू आहेत इकडून इकडून, तरी कीर्तन झाल्या माझा पटका काढून बघायचा, अख्खा घामानं भिजलाय. आमचा घामाचा पैसा आहे हो. हा जरी घाम तुम्हाला पटला नाही, 2 दिवसाचे साक्षी आहेत का नाही? रामदास बा तुम्ही, बळबा तुम्ही, योगेश महाराज तुम्ही पाहता 2 दिवस काय 48 तासात किती? या 48 तासात शुभम महाराज फक्त 3 तास झोपलेला आहे. किती? 3 तास झोपलंय, 9 तास पारायण केलंय आणि 4 तास कीर्तन केलंय. या 48 तासात पारायण किती केलंय? 9 तास. आणि ते पारायण म्हणजे कसं? नॉनस्टॉप, एकदा चालू झालं. हो हो. आणि पुन्हा ते आमची पद्धत अशी आहे, ते ढिल्लं पडलेलं जमतच नाही. त्या भाषाचं काय हो. हो, नाहीतर आमचे सुरुवातीला पारायण असे चालू होतात काही काही जणांचे. समचरण दृष्टी विठेवरी धागिनता तेथे माझी हरी वृत्ती राहो आहे. गान लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ये जरी तुझं मधुर उत्तर निधना सुस्वर नाही देवे. हे आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. तेथे परवा काळा उगे पाया सकळ तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. सदा माझे डोळे जडू रखुमाईच्या पती सोयरिया. योगी दुर्लभ तो म्या देखील साजनी पाहता पाहता मनाला पुरे देखील माये देवाचा देव भेटला संदेव निवारे
पदा अशी चालू झाली पुढं असं होतं जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ जीवन रे डावले करील ते काय नोहे महाराज जयाने घातली मुक्तीची गवाजी सुखा म्हणे ते सुखा काय होईल आम्हाला चालत नाही ते हा आमच्या गुरुजीचं म्हणणं आहे सकाळी 7 वाजताला जो स्टॅमिना तो 12च्या शेवटच्या टोकाला पुरला तर भजने तर भजने आहे की नाही हो केले का नाही असं 8 तास भजन अहो तुम्ही साक्षीदार आहे तुम्ही तरी साक्षी सोपं नाही असो तात्पर्य काय त्या ठिकाणावर माणसाला काहीतरी मिळवायला काहीतरी खर्च करावं लागतं व्यवहारात माणसाला काही ठिकाणं शरीराच्या बळानं मिळतात विस्तार करत नाही काही ठिकाणं माणसाला कशाने मिळतात शरीराच्या बळाने मिळतात म्हणजे का हो ते सरपंच कस काय महाराज 7 भाऊ आहेत ते किती 7 भाई आहेत 7 भाऊ आहेत एक जरी विरोधात गेलं तर 7 जण दांडके काढून येतील हो आमच्या गावात त्यांच्या विरोधात कोणी फार मत भरीत नाही अशी माझ्याकडे बघू नका अशी माणसं आहेत का नाही हा दंडीलशाहीनं पद मिळवणारी काही शरीराच्या बळानं मिळवतात ठिकाणं काही ठिकाणं शरीराच्या बळानं काही गोष्टी माणसाला बुद्धीच्या बळानं मिळतात सुभाषितकारानं असं म्हटलंय माणसाच्या अंगात जास्त बळ का हत्तीच्या अंगात जास्त बळ हत्ती जर तेजस महाराज जर आपण पट्टीत विचार केला तर मला वाटतं 100-150 पट तरी माणसापेक्षा हत्तीच्या अंगात काय असेल जास्त हो पण एवढा बलाढ्य हत्ती माणसापेक्षा 100 पट त्याच्या अंगात बळ जास्त पण असा हत्ती माणसानं गवताच्या दोरीनं दावणीला बांधलाय कशावर बुद्धीच्या बळावर हा गेट ऑफ इंडियाला एक भिकारी भीक मागत होता कुठं गेट ऑफ इंडियाला हा भिकारी भीक मागत होता कसे तरी त्याला दिवसाचे 10 भेटायचे कोणाला त्या भिकाऱ्याला पण रोज तो ताज हॉटेलकडे बघायचा म्हणायचे हॉटेलमध्ये एकदा जेवायचंय मला कोण म्हणायचा भिकारी पण त्याची किंमत किती दिवसाची 10 आणि त्या 5 स्टार हॉटेलमध्ये चहाच म्हणतात 500-600 रुपयाला असतो आपल्याला माहित नाही काय काय साधू संत सांगतात पण त्यांचं ऐकायचं सांगायचं हे 3 स्टार 7 स्टार 5 स्टार म्हणतात 500-700 रुपये काय असतात हो बरं नुसतं नाही काय कायच्या खिशात तुझे पैसे असून चालत नाही पर्सनॅलिटी सुद्धा पाहिजे हो आमच्या गणपेश्वरच्या गावचे शिंदे काय विष्णुबुवा शिंदे विष्णुबुवा महाराज ते मुंबईत हमालीला आले आणि हमालीचा ड्रेस त्यांनी सोडलाच नाही शेवटपर्यंत आणि कोणती तरी पार्टी होती म्हणून ताज हॉटेलमध्ये आणि विष्णुबुवांना तिथं काय होतं आमंत्रण पण ते हमालाचे कपडे अंगावर इंदिरा गांधीला भेटायला गेले विष्णुबुवा बाळासाहेब विखे पाटला सोबत आपल्या शिक्षण संस्थेची परमिशन आणायला हो हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कुठं गेले होते इंदिरा गांधीकडे तर मी असं जुन्या लोकांकडून ऐकलंय तर बाळासाहेब विखे पाटील म्हणले विष्णुबुवा तुम्हाला नेतो पण जरा कपडे नीट घाला ते म्हणे नेता येत असे तर ह्या कपड्यावर नाही तर मला यायचंच नाही आणि ते त्या ताज हॉटेलमध्ये गेले म्हणतात कोण ते विष्णुबुवा त्यांचा कपडा पाहून त्यांना आतमध्ये कोणी घेतलंच नाही आणि मग काय वजन होतं नुसता एक निरोप फिरला 200-250 ट्रका कुठं त्या ताज हॉटेलच्या भोवती ताज हॉटेलच्या भोवती शेवटी त्या ज्यांना अडवलं ते माफी मागा आला पण विष्णुबुवा म्हणले नाही कुत्रा चावलेलो कुत्र्याकडे गुन्हा नसतो कुत्र्याच्या मालकाकडे असतो मला सांगा आपली म्हैस दुसऱ्याच्या धान्यावर पडली कोण किती पायाची हा धान्य कोण खाते हा धान्य कोण खाते दुसऱ्याचं पीक म्हैस किती पायाची 4 पायाची पण शिव्या कोण खातं खाल्लं कोणी म्हशीनं ताण कोणाला नियमच आहे हा जाऊ द्या सावध होय वागा विचार सांगत होते मी तुम्हाला
म्हणतात मग ते मॅनेजर आले, माफी मागितली, मग विष्णुबांना सन्मानानं नेलं. सांगण्याचं तात्पर्य, त्या भिकाऱ्याला इच्छा झाली. पण भिकारी पैशानं बलवान नव्हता, शरीर नव्हतं, पण बुद्धीनं होता. बुद्धीनं त्यानं काय केलं, त्या भिकाऱ्याने असे 10-10 रुपये गोळा करून 100 रुपये गोळा केले. कोणाचे तरी रस्त्यावर टाकलेले, माणुसकीच्या भिंतीच्या अडकवलेले चांगले कपडे धुवून धावून घातले. ते 100 रुपये कमराला खोसले. हॉटेलमध्ये गेला, पोटभर जेवला. वेटर मला सर बिल नाही, पैसे नाहीत म्हणला. कोण? भिकारी. पैसे नाहीत म्हणला. पैसे नाहीत. ते रस्त्यावरचं हॉटेल नाही मुस्काडात मारायला. लगेच त्या वेटरनं 100 डायल केला. 100 नंबर डायल केला. मग कोण येतं? पोलीसवाले आले. जेवला का? हो. बिल? पैसे नाहीत. चल म्हणले, खाल्लेलं जिरीत तू आता म्हणले. गचांड्या देत त्याला बाहेर काढलं, उडत उडत नगरपालिकेपर्यंत आणलं, महानगरपालिकेपर्यंत आणलं. ते मला थांबा ना साहेब 2 मिनिटं, काय जरा चहा पाणी पिऊ म्हणला. तुझ्याकडे काय म्हणला? त्यानं खिशातली 100ची नोट काढून दिली. पोलीसवाला गेला, भिकारी निघून आला. झालं मग का? भिकारी 100 रुपयात 5 स्टार हॉटेलमध्ये जेवला. कोण्या बाळाव? बुद्धीच्या बाळाव. त्याला पक्का माहितीये 100 डायल केल्यावर जसा पोलीसवाला येतो, 100 दिल्यावर जातो. पण इथं उपस्थित असणारे पोलीसवाले सोडून, मी तिकडचं सांगतोय, आमच्या भागातलं, मुंबईतलं सांगतोय, लांबचं सांगतोय. तात्पर्य हे काय आहे? बुद्धीचं बळ. पण हा प्रयोग तुम्ही करू नका, कारण हॉटेल कीर्तनातले ध्यानात राहू द्या. बुद्धीच्या बळानं हे झाले व्यवहारातली बळ पद प्राप्त करण्याची. परमार्थात सुद्धा काही बळ असतात की त्या पदापर्यंत नेतात. काही बळ आहेत, ती बळ कोणती आहेत आपण अभंगात प्रवेश केल्यावर विचार करू. पण ह्या पाप पुण्याच्या पलीकडचा, सुख दुःखाच्या पलीकडे असणारं ठाया ठिकाणावर हे संत गेले. पण ते कसे गेले? एक केले हात फडी, 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 एक केले हात फडी. आया बडे पावले, आया बडे पावले, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने. आया बडे पावले, आया बडे पावले, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने. एक केली हातो फडी, आया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने. एक केली हातो फडी, आया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने. सगळेच मृदंगाचार्य असतात, सगळेच वाजवतात, पण कोणाकोणाचं काय काय लय आवडतं. त्या तेजस एक प्रकार मला लय आवडतो. हे उठावणीनंतर लगी लावली ना, उतरणीपर्यंत दुसरं काही किडबीट टाकीतच नाही हा बाबा. त्यानं त्या चालीचं सौंदर्य आणि त्या लगीचं सौंदर्य प्रगट होतं. लोक एक आवर्तन लगी लावली की मधातच कोणता वायू गोळा उठत होतो काय माहित. खडखड खडखड खड फाड 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 थांब थांब थांब. हो. पण ते तेजस भाऊ एकदा उठावणी घेतली तर लगी अशी सौंदर्यानं की उतरणीपर्यंत मधात दुसरा कोणता तुकडा नाही. प्रत्येक वेळा असं वाजवतं का माय कीर्तनात असं माया वाजत असते तरी मला आनंद आहे वाजायचे. असं ऐकलं का? एकी केली हातोफडी, एकी हातोफडी केली आणि बळी ठाया पावले. कोण पावले? निर्बळ नाही. निर्बळाचं काही चालत नाही. नायमात्मा बलहीन लभ्य.
काळी चार धरा. सरलादम पांगले पाय, सरलादम पांगले पाय, सरलादम पांगले पाय, सरलादम पांगले पाय. अजून तरी घोळशे काय, अजून तरी होसे काय, अजून तरी घोळशे काय, अजून तरी होसे काय. फुगडी फू सौते माझे तू आगून भरले गो तुझ्या ढोंगा तोंडावर तू. फुगडी फू सौते माझे तू आगून भरले गो तुझ्या ढोंगा तोंडावर तू. फुगडी फू सौते माझे तू आगून भरले गो तुझ्या ढोंगा तोंडावर तू. फुगडी फू सौते माझे तू आगून भरले गो तुझ्या तोंडावर तू. तू कोबराची फुगडी आहे. सरला दम पांगले पाय ना अजून तरी घोळशी काय. महाराज बळानं परमार्थ कळावं लागतो, निर्बलाचा नाही परमार्थ. धीट घेते धनीवरी, नाही तर पळाले ते भ्याड, त्याशी येते झाला नाड. बलवान माणसं पण कोणत्या बलाने युक्त असणारे, पैशाचे बलवान नाही. परमार्थात पैसा कामी येतो पण पैशानं देव नाही भेटत. बुद्धी परमार्थात कामी येते, बुद्धीचे वैभव. पण ती बुद्धी जर परमात्म्याचं चिंतन करत असेल तर, आणि काय म्हणले देवाने, तीच एक बुद्धी पायी अर्जुना जगी, ती एकच बुद्धी आहे म्हणले. बाकीच्याला बुद्धी मानायला मी तयारच नाही. ती बुद्धी कोणती? हो हा, आपली ईश्वरा वाचून एक आहे, अनेक लानी नाही, ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. अजून काय म्हटले, तैसी दुर्लभ ही सद्बुद्धी जिया परमात्माची आवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. आपली बुद्धी, हो महाराज, माणसं नको तिथं बुद्धी कामी घालतात. लोक काय म्हणतात, महाराज हरिपाठ पाठच होत नाही. काय म्हणतात, हरिपाठ पाठच होत नाही. सगळं होतं पण ज्ञानदेव म्हणे आलं की घोटाळा होतो. कुठं घोटाळा होतो जास्त? ज्ञानदेव म्हणे आले की. तुमच्याकडे बुद्धी नाही असं नाही. का पाठ होत नाही ते कारण सांगतो. आधी तुमच्या बुद्धीची आपण काय करू, परीक्षा घेऊ. तुमचं नाव काय, मनात त्या मनात घ्यायचं आपलं नाव. तुमचं नाव काय, तुमच्या वडिलाचं नाव काय, तुमच्या आईचं नाव काय, तुमच्या बहिणीचं नाव काय, तुमच्या भावाचं नाव काय, तुमच्या चुलत्याचं नाव काय, तुमच्या चुलतीचं नाव काय, तुमची चुलती ज्या घरातली तिकडचं आडनाव काय, तुमच्या मुलाचं नाव काय, तुमच्या मुलीचं नाव काय, तुमच्या सुनाचं नाव काय, तुमच्या सुनाच्या बापाचं नाव काय, सुनाच्या भावाचं नाव काय, हां तुमच्या बायकोचं नाव काय. उखाण्यात घेऊ नका, फक्त सरळ घ्या आता. हां, बायकोचं नाव काय, बायकोच्या भावाचं नाव काय, आहेत का ध्यानात? भाचीचं नाव काय, पुतण्याचं नाव काय, हां हे सगळं ध्यानात राहतं. तुम्हाला हरिपाठ ध्यानात राहत नाही. तुषार महाराज हार्डिक्स असते ना, हार्डिक्स 1 TBची 2 TBची हार्डिक्स शब्द बरोबर आहे का? हा, डाटा स्पेशलिस्ट आहे ना आपल्याकडं. हार्डिक्स, जर त्या हार्डिक्समध्ये आधीच जर डाटा फुल असेल तर नवीन फाईल इंटर होत नाही. मग नवीन फाईल जर आत घालायची असेल तर पहिला डाटा काय करावा लागतो, डिलीट करावा लागतो. तेव्हा नवीन डाटा काय होतो, इंटर होतो. जर पहिला डाटा जर डिलीट केला नाही, एक तर हार्ड डिस्क काय झालेली आहे, फुल भरलेली आहे. हो आपली हार्ड डिस्क काय कमी नाही, फुल भरलेली आहे. जर आपल्याला जर त्या हार्ड डिस्क मध्ये हरिपाठ जर अपलोड करायचा असेल, नको ते विचार डिलीट करावे लागतील, त्याच्याशिवाय होणार नाही. हो अशा अडचणीत बुद्धी जर परमात्म्याला कामी येत असेल तर बुद्धिबळ कामी येतं. जाऊ द्या ना, व्यवहारातली बळ वेळ कमी आहे, परमार्थातली बळ प्रमाण बोलतो. आनंद बुवा मोजा. बळ पहिलं बळ आहे निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. का म्हणे त्याची फळ, 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 म्हणे त्याची फळ. अंगी वैराग्याचे बळ, अंगी वैराग्याचे बळ, अंगी वैराग्याचे बळ, अंगी वैराग्याचे बळ. साई खळ जिनावे, 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 साई खळ जिनावे. भाव
बडे आकडे ये रवी नाकडे भाव बड्या कळे रवी नाकडे भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ हे 3 बळ सांगितले. आता 2 ज्ञानेश्वरीच आहेत. ओव्यात काय पक्का म्हणायला बरं वाटायचं नाही. अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चपळ. काय म्हणत हा अजून एक जे दिठी न पविजे ते दिठी विन देखीजे जरी आतिंद्रिय लाहिजे ज्ञान बळ. त्या ठिकाणावर जाण्याकरता ज्ञान बळ लागतं, निश्चयाचं बळ लागतं, वैराग्याचं बळ लागतं, भाव बळ लागतं, अजून कोणतं राहिलं योग बळ लागतं. आणि हे बळ त्यांनी मिळवलं आणि त्या ठिकाणापर्यंत गेले. तुकोबारायचं एकच सांगतो वैराग्य बळ. निश्चयाचं बळही 2 मिनिटात सांगतो. निश्चयाचं बळ माणसाला काही करतं. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आपण चाललोय ना, खास करून तुम्हाला बोलतो. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात जाताना घाट कोणता लागतो? दिव्याचा घाट. चालायला त्रास होतो का? 4 किलोमीटरचा आहे, चढ आहे. हो, तुमच्यासारख्या अल्पभूधारकांचं बरं आहे. आमच्यासारख्या बागायतदाराला भलता त्रास होतो. होतो का नाही त्रास? लोक म्हणतात महाराज आम्ही येतो पण सासवड पासून येतो आणि घाट काय होत नाही, चढायला त्रास होतो. चढायला काय होतो? त्रास होतो. पण मला अजून एक बोलायचं, जर इथून आपण पंढरपूरला निघालो तर किती घाट चढावे लागतील? दिव्याचा एक घाट. दिव्याच्या अलीकडे तुम्हाला कोणता घाट आहे? सांगो मला दिसतो कसो खंडाळ्याचो घाट. हिरव्या हिरव्या आहे ना, नाही लागत खंडाळ्याचा घाट. म्हणजे दिव्याचा घाट, त्याच्या अलीकडचा, त्याच्या अलीकडे एक घाट आहे. कोणता? त्याचं नाव उमरा घाट. ते 2 घाट सोपे, हा घाट लय अवघड. उमरा घाट माहित नाही तुम्हाला? जाऊ द्या, काल येते दिवशी कळत तेव्हा हसा, आता तू गप्प बसा. उमरा घाट म्हणजे कोणता माहिती आहे गणपती शेठ? अहो दाराचा उमरा. हा घाट एकदा ओलांडला तर खंडाळ्याचा घाट आणि दिव्याचा घाट काहीच नाही हो महाराज. आम्ही ताक पितो खाली. कुठं? दिव्याच्या घाटात भैरोबा नाल्यावर, नाही वडकी नाला, वडकी नाल्याला ताक पितो एकदा आणि पांडुरंगा करू प्रथम अभंग चालू करतो तेजस महाराज. तर घाट चढेपर्यंत एका अभंगात आम्ही घाट चढवतो. किती अभंगात? 100 चरणाच्या एका अभंगात. नो टेन्शन. सोपा आहे तो घाट. सगळ्यात मोठा अवघड घाट कोणता आहे? उमरा घाट. फक्त माणसाने ठरवलं पाहिजे. प्रमाण बोलतो अर्धा आता. देवाची होईल म्हणती ते होती आणि तरीकाची तिनं धरावे. फक्त ठरवलं पाहिजे. एका माणसाला घोडा पाहिजे होता फिरण्याकरता. हौस असते कोणाला कशाची, कोणाला कशाची, कोणाला खिशातल्या घोड्याची. खिशात बी घोडा असतो का ना? कळला का ना घोडा? हा, ते म्हणा घोडा न कळलं मग एवढा येडा आहे का? मग तो एका घोड्याच्या व्यापाऱ्याकडे गेला. तर त्याच्याकडे 2 घोडे होते. एक उमदच्या उमद घोडं होतं आणि एक माझ्यासारखं उगमर तुकडं घोडं होतं. हे घोडं कसं होतं? उमदाच्या उमदाने एक माझ्यासारखं मर तुकडं होतं. त्या व्यापाऱ्याने विचारलं का हो हे उमद घोडं कितीला? काय नाही म्हणले 5-7 हजारात भेटून जाईल. म्हणजे एवढं चांगलं घोडं. दाता ज्ञानेश्वरी बोलणार. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. हे कितीला? हा 5-7 हजाराला. आणि मरतुकडं 35च्या खाली नाही. म्हणे एवढं उमदा घोड 5-7 हजारात आणि एवढं मरतुकडं घोड 30-40. असं काय त्या घोड्यात? म्हणे घोड दिसतं तसं म्हणले. हा नुसतं कळू द्या त्याच आहे, जागा पुरत नाही. असं जाऊ द्या.
आबा हे घोडं असे म्हणले दिसतंय मरतुकडं, पण एवढं चपळ आहे यानं ठरवलं तर एका दिवसाला पंढरपूर रिटर्न होतंय म्हणले, एवढं चपळ आहे. मग एवढं चांगलं घोडं विकता का म्हणले. म्हणजे हे घोडं यानं ठरवलं तर एका दिवसात जाऊन येतं, मग विकता का याची अडचण आहे, ते तसं ठरवित नाही. तुकाराम महाराज जगद्गुरु झाले, आपल्याला होता येणार नाही. बोला की हा, तुकाराम महाराज कुठे जन्माला आले? मृत्यू लोकात. कोण्या युगात? कलियुगात. हा, मोरे, ओ मोरे, जावळीचे मोरे, मोरे कारण. मग आम्ही का होऊ शकतो? होऊ शकत नाही, तेच का होऊ शकतात? त्याचं एक कारण आहे, त्यांना ठरवण्याचं बळ आहे, आमच्याकडे निश्चयाचं बळ नाही. आणि त्या निश्चयाच्या बळानं ते तुकोबा कुठं गेले? तिथपर्यंत गेले. वैराग्याचं बळ काय काय सांगू, खरं सांगू का, आम्ही आमचं जीवन एवढं विचित्र करून ठेवलंय, या साधूच्या वैराग्यावर बोलण्याचा अधिकार आम्ही गमावलाय. विठाला पोपटपंची करता ठीक आहे, पण साधूच्या वैराग्यावर बोलण्याचा काय नाही, अधिकार नाही. का नाही त्याचं कारण सांगतो. ज्यांच्या 5 अभंगावर, बाळूबा, ज्यांच्या 5 अभंगावर आमच्या 30-30, 40-40 लाखाच्या गाड्या आहेत, ऐकताय ना, त्यांच्या 5 अभंगावर आमच्या 30-30, 40-40 लाखाच्या गाड्या आहेत. त्या साधूच्या बायकोला अंगभर कपडा नव्हता, पोटभर धान्य नव्हतं. बरं, याचा अर्थ त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हतं का? मी कायम एक प्रश्न विचारत असतो, तुकाराम महाराजांना संसार केला नाही का त्यांना करता आला नाही? हा हा, करायचा ठरवला असता तर. एक प्रकरण आहे, महिपती बाबांनी लिहिलं, हे चिंचवडचे मोरया गोसावी चिंतामण देव 6-7 हजार आपले शिष्य घेऊन निघाले होते रांजणगावला, थेऊरला, अष्टविनायक यात्रेला. कदाचित तिकडे बी येत असतील, खोपोलीला, पालीला वगैरे. तर मुक्काम पडला त्यांचा देहूत. ते म्हणले, तुकोबा आज तुमच्याकडे जेवायचं आम्हाला. काय हरकत नाही म्हटले. 6,000 लोकांना तुकोबारांनी पंचपक्वानाचं जेवण घातलं. कसा विरोधाभास आहे आनंदा बाबा का? किती? 6,000 लोकाला ज्यांनी पंचपक्वानाचं जेवण घातलं, त्याची बायको अन्न वाचून मेली. पटतं का? आम्हाला पटणार नाही, पण त्या विचारावर गेल्यावर पटल. मामासाहेब दृष्टांत सांगायचे. पुण्यामध्ये पर्वती, एक माणूस पर्वतीवर गेला आणि त्याला खाली टांगा पाहिला म्हणे. काय पाहिला? टांगा. आणि तो त्याला घोडा उंचावरून मांजरी एवढा दिसला. त्यानं चिठ्ठी लिहिली, घोडा मांजरी एवढा आहे. कुठं लिहिलं? त्याच्या हातातून कागद निसटला आणि तो उडत 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 कागद खाली आला. कागद कुठं जातील सांगता येत नाही. कुठं आला खाली. एकानं पाहिलं, काय भाव भेट माणूस आहे म्हणले, घोड्या एवढा आहे आणि आम्ही तो मांजरी एवढा दिसतो. ह्याच्यात तर खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं? बोला की. घोड्या एवढा आहे का नाही? बोला ना. आहे. घोडा मांजरी एवढा आहे का नाही? आहे. फक्त फरक काय, तू त्याच्या लेवलला गेला तर घोड्या एवढाच आहे, पण तू जर उंचावर गेला तर घोडा मांजरी एवढाच आहे. हा भूमिकेचा प्रश्न आहे, भूमिकेचा आहे. म्हणून दुसऱ्याला 6,000 लोकांना पंचपक्वानाचा जीव घालणारा बायकोला का बरं यांनी अन्न दिलं नाही? आणि वैराग्याचं लक्षण सांगितलंय त्यांच्या मुखात, देह आणि देह संबंधी निंदावी, इतर वंदावी श्वान शुकरे. येणे झाला माझ्या मीपणाचा झाडा. देहाला आणि देह संबंधाचा काय करावं म्हणले? त्याग करावा. आणि इतरांना काय करावं? नमस्कार करावा. आमच्यावर बी आरोप आहे. आमच्या माय आमचे महाराजनं जेवढे पोरांना जीव लावते तेवढे पुतण्याला लावितच नाही. मी काय तुकोबराय झालो नाही, पण व्हायचा प्रयत्न करायचा नाही का? हा, करू ना, जेवढं होईल तेवढं या जन्मात, बाकीचं पुढच्या जन्मी. हा मैं हडबडी नाही आहे. कोणाचं वाक्य? लालू प्रसाद यादवचं वाक्य. हा, ए हमारा मुलायम ये भी प्राइम मिनिस्टर बनने के ख्वाब देखता है. ए हमारे बहन ममता ये भी प्राइम मिनिस्टर बनने की ख्वाब देखती है और हमें भी प्राइम मिनिस्टर बनना है, लेकिन हमें हड़बड़ी नहीं है. तर विचार आहे का?
म्हणून अंगी वैराग्याचे बळ साहे खळ जिनावे त्या बळानं म्हणून त्यांनी हातोफळी केली आणि ते बळी त्या ठिकाणावर प्राप्त झाले. निश्चयाच्या बळाकरता एक वाक्य सांगतो आणि आता 8 तास घेतो. चारी कोपरे काढून देतो मग हिशोबाला आपलं जेवायला बसू. ऐका लय गोड ऐकताय ना, लय गोड वाक्य. तुकाराम महाराज जेव्हा डोंगरावर गेले ना तेव्हा जाताना तुका होता. काय होता? जाताना तुका होता. पण अशा निश्चयानं गेला हा तुका, येताना जगद्गुरु होऊनच आला. गेला काय? तुका. आणि काय होऊन आला? जगद्गुरु होऊन आला. महाराज मला घरच्या आळंदीला पाठवत नव्हते, मी पळून आलोय. बरं माझं घर 450 किलोमीटर. कुठून? आळंदीपासून. किती? फक्त 450. फक्त 450. हो. मग मी पळून कसं आलो? आमच्या घरी होता दुधाचा व्यवसाय. ते जुन्या काळात हातात बादल्या घेऊन दूध विकायची पद्धत होती त्या काळात. मग ते काम माझ्याकडे होतं. माझी आई सकाळी उठल्या माझ्याकडे 5 लिटर दुधाची बकेट द्यायची. किती लिटर? आई 5 लिटरची बादली द्यायची. म्हैस 3 लिटर द्यायची. म्हैस किती द्यायची? 3 लिटर. पण आई बादलीत किती द्यायची? आलं लक्षात तुमच्या? मी बादली घेऊन सरळ रामदास बुवा आश्रमात जायचो, पुन्हा 1 तांब्या पाणी वाटायचो. आता किती झालं? हिशोब तुम्हाला मापासं पाटे. आणि असे 3-3 रुपये गोळा करून, किती? 3-3 रुपये गोळा करून 100-200 जमा केले आणि मग आळंदीला पळून आलो. पण ऐकलं का? घरच्यांच्या एवढा विरोध करून आलो आणि एकाच निश्चयानं आलो. आता आळंदीला निघालो, कीर्तनकार होऊनच येईल आणि होऊनच दाखिलं. ठीक आहे, लय मोठा झालो नाही, पण हे का कमी आहे का? एवढा कीर्तनकार कमी? माणसानं ठरवलं ना काही करता येतं. भजनाच्या बाबतीत सांगतो मी. भजनाच्या बाबतीत मला किती जण तरी म्हणायचे, उमेश बुवा तुम्हाला आयुष्यात जमणार नाही बरं, तुम्ही वेळ घालू नका. आनंदबा तुम्ही साक्षी त्या गोष्टीची. त्या काळातली कसला स्वर लागत नव्हता महाराज. स्वर कशा संग खातात काही कळत नव्हतं. पण ठरवलं भजन शिकायचं म्हणजे शिकायचंय. साक्षीला आनंदबा इथं आयुष्यात संस्थेत जोपर्यंत होतो एकही गुरुवारची पालखी चुकू दिली नाही, एकही देवची दिंडी चुकू दिली नाही, एकदा सुद्धा संस्थेतलं भजन चुकू दिलं नाही, वारीच्या वाटाचा एकही जागर चुकू दिला नाही. 17 वर्ष एकही कीर्तन चुकू दिलं नाही. आणि मग माणसाने निश्चय केला, प्रयत्न केला, नाही मला एखादा स्टेज गाजवता येत, पण वजन पाडता येतं मला माझ्या पद्धतीवर. मोठे मोठे संगीत विशारद गायक असतात तेजस महाराज, पण ते म्हणतात बाबा 1-2 तरी चाली तुम्ही म्हणा. हो, उलट लोक मला म्हणतात महाराज तुम्ही कमी बोला चाली जास्त म्हणा. आहे का नाही? ह्यांचं तर लय मग आमच्या बाळूबाचं तर चाली करता लय असतं. असो निश्चय. पण निश्चयाच्या बळानं ते तिथपर्यंत गेले. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. आता डायरेक्ट शेवटचं चरण म्हणून. पण ते गेले. आम्हाला त्या पदाची इच्छा आहे पण नाही बळ ते अंगी. ते बळ आमच्याकडे नसल्यामुळे हो आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. अंगात नाही अंगी बळ त्याग करायचे सकळ. सगळ्याचा त्याग करावा एवढं अंगात वैराग्य नाही. मन स्थिर नाही माझी हाती. निश्चयाचं बळ नाही. दुबळा तुका भावे वेन. भावाचं सुद्धा बळ नाही. नाही झाले ज्ञान पाहिली अक्षरे. ज्ञान बळ नाही. नाही योग बळ कराय अभ्यास. योगाचं बळ नाही. पण आमच्याकडे एक आहे भाकुतेने करुणा. कारण आम्हाला शास्त्रानं सांगून ठेवले काळी 4 धारा. जासी नाही पंख पाय देणे करावे ते काय. जासी नाही पंख पाय देणे करावे ते काय. शुद्ध भाव धरोणे या पंढरपुराचे जाय. शुद्ध भाव धरोणे या पंढरपुराचे जाय. इच्छिले ते फळ देतो यासी नवल
ज्यासी नाही पंख पाय त्याने करावे काय ज्यासी नाही पंख पाय शुद्ध भाव देखो दुनिया पंढरपुरासी जाय शुद्ध भाव धरुनिया शुद्ध भाव धरुनिया आवाज वाटा पुरासी जाय शुद्ध भाव धरुनिया इच्छिने फळ देतो यासी नवलाव काय विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो इच्छेने फळ देतो यासी नवलाव विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो हा हे केलं मी आळंदीत ज्यासी नाही पंख पाय ज्याच्याकडे ताकद नाही त्यानं काय करायचं शुद्ध भाव धरून ये पंढरपुराशी जाय म्हणून भाकुतेने करुणा त्यांच्या अंगात ताकद होते म्हणून पावटणी केला काळ जया बळ होते ते त्यांच्या अंगात बळ होतं म्हणून त्यांनी काळाची पायरी केली हो जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय म्हणून पहा नाथ महाराज 3 वेळेला निघालेले परत आले पहिले देह ठेवला कोणी नाथांनी भावकीनं खांदा दिला बघा आयुष्यभर आपल्या विरोधात गेला पण शेवटी आपल्या खांद्यावर निघाला का नाही हे भावकी लय विचित्र असते जगन्नाथांना काय म्हणायचे भावकीची व्याख्या अण्णाची अण्णा म्हणायचे ज्यांच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही त्यांना भावकी म्हणत जाऊ म्हणायचे हा निघाला का नाही नाथ थांबा आज कॅन्सल म्हणले नंतर जाऊ परत एकदा नाथ महाराज गेले हो एक बाई आपल्या मुलीला वाट लावत होती ती म्हणली ह्याला आजच मरायचं होतं का मुली हा मग लेकरू वाहनात तिनेचं हा 2दा पळून गेलेलं आपलं म्हणजे सासराहून घरी आलेलं वाहनात तिनेचं निघाले म्हणजे आणि ह्याला आजच मरायचं होतं का नाथ महाराज पुन्हा उठून बसले हे बाई तुझी पोरगी आज वाट जाऊ दे आपण पुन्हा बघू याला म्हणतात काळावर त्याची काय आहे सत्ता आहे पावटाने केला काळ जया बळ होते ते आणि ते पुरुषार्थ का करू शकले तो का म्हणे वीर या वीर 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 तुका म्हणे वीर्या वीर तुका म्हणे वीर्या वीर तो का म्हणे वीर या वीर तो का म्हणे वीर या वीर संत धीर समुद्र संत धीर समुद्र आम्ही देवाचा सेन आम्ही देवाचा सेन आम्ही देवाच्या संत धीर समुद्र संत धीर समुद्र आम्ही देवाचा सेन आम्ही देवाचा सेन आम्ही देवाचा सेन आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवाचा सेन आम्ही देवाचा सेन आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्ती आम्ही देवाचा सेन आम्ही देवाचा सेन
शक्तीने आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा भाकुतेने करुणा भाकुतेने करुणा आम्ही देवा शक्तीने 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 ते कसे तुका म्हणे वीर या वीर ते वीरातले वीर आहेत आणि धैर्याचे समुद्र आहेत. कारण दोनच वाक्यात संपलं माझं कीर्तन. विषयाचा त्याकून परमार्थात यायला वीरता लागते आणि परमार्थात टिकण्याकरता धीरता लागते. तो का म्हणे आम्हापाशी आणि धीरायशी जतन. परमार्थ धैर्यानं राहावं लागतं. फळाचं धैर्य आणि विरोध पचवण्याकरताही धैर्य लागतं. माणूस परमार्थाला लागला की त्याला पहिला पुरस्कार भेटतो लोकांचा विरोध. तुम्ही माळ घाला फक्त माळ घाला तुम्ही. कशी माळ घाली तुम्हाला नाही ऐकू आलं ना कीर्तन झालं ह्यांना विचारा. हो आता तर बॉज झाला. आता तर काय झाला बॉज झाला. अहो तुम्हाला गंमत सांगतो तानाजी बुवा आमचा एक पाहुणा आहे. आता मेला म्हणून मी ऑन रेकॉर्ड सांगतो. ऐकलं का? त्याचा धंदा काय होता माहिती का? बोलू का? भडवा गांजा विकत होता. धनंजय महाराज काय करायचा तू? गांजा विकायचा. आणि ते माझ्या आईला म्हणतं पोरगा आळंदीला कायला पाटील. कोण ते? त्याचं पोरग जज आहे. ते तर मेलच किडेपुड आपलं. त्याचा पोरगा काय जज आहे आणि मी महाराज आहे. जड आहे त्याला. तुम्ही एकच अंदाज घेऊ नका सगळ्याच अंगांचे. हा तुषार त्याच्याकडे i20 i10 कोणती i10 आहे. माझ्याकडे इनो आहे. कोण जडे? हा त्याचं शर्ट 1.5 मीटरच होतं. मला 3.5 लागत. असं हे विरोध करतात. वाळू जनमज मनोत शिंदळी हे करण्याकरता धैर्य धरावं लागतं. आणि परमार्थात लगेच फळ मिळत नाही. आळंदीला गेला म्हणजे लगेच महाराज भरतो काय? अहो या आळंदीमध्ये मी वाळलेले तुकडे 15 दिवस खाल्लेले. हा मला सर्दी झाली तर राकाव डॉक्टरनं सांगितलं होतं एवढं औषध गरम पाण्यात घ्या. हो म्हणजे तुमची मी भेट व्हायच्या आधीची गोष्ट सांगतोय तुम्हाला. तर 1 कप कोमट पाणी मला भेटलं नाही. किती बळबुवा कोमट पाणी भेटलं नाही औषध घ्यायला. शेवटी औषध तसंच घेतलं तसाच रोग गेला. पण मला कोमट पाणी सुद्धा भेटलं नाही. मी जुनी आळंदी पाहिली असेल तर मामासाहेबाच्या पुतळ्याजवळ मंडई होती पहिली इंद्रायणच्या घाटावर. आणि मामाच्या पुतळ्याच्या बाजूला उकिरडा होता. शेजारती झाली सगळ्याला पुढे जाऊ द्यायचं. आणि त्या उकिरड्यावरचे लोकांनी टाकून दिले टमाटे फ्लावर घ्यायची इंद्रायणी धुवायची आणि उकिरड्यावरचे टमाटे 4-5 खायचे. तेव्हा झोप लागत होती. कोणतं त्याला काय करावं लागतं मग? धीर. समाजाचा विरोध. कोण काय बोलत होतं कोण काय म्हणत होतं सगळ्या करता धीर धरला की तिथपर्यंत जाता येतं. पण देवा त्यांच्याकडे आहे. पण आम्ही देवा शक्तीहीने विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा हर विठ्ठल पंढरीनाथ भगवान छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्यांचे लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. बरं हात खाली हात घ्या. कोणाच्या लग्नात असा हार होता त्याने हात वर करा बरं. हा परमार्थात आध्यात्मिक तर समाधान मिळतं पण लौकिकही मिळतं. ते मगाशी म्हणलं ते आमचा पाहुणा जे एकदा त्याचा कुठेतरी सत्कार झाला. त्याने आमच्या फॅमिली ग्रुप आहे व्हॉट्सअपला त्याच्या सत्काराचा फुलाचा हार घातलेला फोटो टाकला. मी एवढ्याला हाराचे 35 फोटो टाकले त्याला. असू द्या म्हणलं. असो परमार्थात संत ज्या ठिकाणावर गेले नाथ महाराज ज्या ठिकाणावर गेले त्या ठिकाणावर जाण्याची आमची इच्छा आहे पण अंगामध्ये ते बळ नाही. देवा दत्तात्रय प्रभू आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला त्या ठिकाणावर जाण्याकरता बळ द्या अशी प्रार्थना करू आणि झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करू. आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि मला चांगलं आठवते एका शिवजयंतीला मी कीर्तन केलंय. अभंग होता धन्य महाराज जन्मले संसारी वाटतं गेल्या वर्षीच ना त्याच्या मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी आणि पूर्ण कीर्तनभर मी शिवचरित्र सांगितलं होतं. जाणता राजा धार्मिक राजा तुम्हाला जी विशेषणं राजाजवळ असावी जे गुण वाटतात त्या सगळ्या गुणांना मंडित त्या सगळ्या गुणांना सुशोभित असा एक राजा या भूमीला प्राप्त झाला आणि त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. तो राजा शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी ज्या दिवशी जन्माला आला तो दिवस म्हणजे ही तिथी आजची तिथी आहे फाल्गुन वद्य तृतीया ही महाराजांची जन्मतिथी आहे आणि तारखेनुसार 19 फेब्रुवारी बरोबर ना. जय 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 शिवाजी जय शिवाजी. आता ऐका ना त्या राजाचा किती प्रताप आहे बघा. त्याचं नाव घेतलं तरी 350 वर्षानंतर सुद्धा 60 वर्षाच्या माणसाला स्फुरण येतं. राजा काय असेल तो सांगा. अशा राजाच्याही चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. चला विने करी चला विने करी जय जय विठ्ठल हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक सूचना द्यायची राहिली. यावर्षी आपला त्रितपपूर्ती सोहळा आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कीर्तनकार मंडळी आपण आमंत्रित केलेले आहेत. मोठे उद्या कुराडे माऊली शिंदे माऊली तुकाराम महाराज मुंडे नामदेवरायचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास एकनाथ महाराज छत्तर गुरुवर्य पांडुरंग महाराज जयवंत महाराज तात्या गोविंद महाराज गोरे आणि अनिल महाराज पाटील ही मोठी कीर्तनकार मंडळी आपल्याला प्रबोधन करण्याकरता येणार आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील हा त्रितपपूर्ती सोहळा आहे. तुम्ही एवढे जरी आला तरी खूप झालं
फक्त एवढे वेळेवर आले पाहिजे एवढी अपेक्षा आहे. हां, फक्त उद्यापासून कीर्तनाला वेळेवर या. कारण काय आपण आता मी तुमच्या घरचाच आहे, मी अनेक वेळा आलेलो आहे, मला पक्का अंदाज आलाय तुम्ही कधी येता कीर्तनाला. हां, तुम्हाला माझा अंदाज आला आणि मला तुमचा अंदाज आलाय. आपलं ठीक आहे, पण काय काय महाराजाला तुमचा अजून अंदाज आलेला नाही. म्हणून उगाच त्यांचा मूड खराब व्हायला नको. पण आपण सर्वांनी उद्याचं कीर्तन बरोबर 8ला चालू होणार आहे. सगळ्यांनी 9:30 पावणे झाला या. माझं म्हणणं आहे ह्यांनी चालू केलं त्याच्या आधी येऊन बसायला पाहिजे. निदान कीर्तनकारांनी विना घ्यायच्या आधी आपण सगळ्यांनी येऊन बसावं एवढी विनंती करतो. बोलिले कुरे वेडे वाकोरे उरले. करा क्षमा परात महाराज तुम्ही जिंदा. नाही उच्चारिला अधिकार ना. करा क्षमा परात महाराज तुम्ही जिंदा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा सखा पाया